महापालिका निवडणुकीसाठी पवार काकापुतण्याच्या पक्षात आघाडीसाठी खलबतं सुरू झालेली आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गळ्यात गळे घालून प्रचार करताना दिसणार आहे। पण या नव्या आघाडीच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएच्या दिशेने वाटचाल तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। बघूया। शरद पवार एनडीएच्या मार्गावर, पालिका निवडणूक ठरणार नांदी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये चर्चेला वेग आलाय। गेल्या 2 दिवसांपासून या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत। गुरुवारी रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची भेट घेतली। यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत आघाडी आणि जागा वाटपावर सुद्धा चर्चा झाली। या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे। या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदरणीय साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार आहे। या भेटीनंतर शुक्रवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी अजित पवारांशी चर्चा केली। हा भेटीचा सिलसिला पाहता पवार काका पुतणे एकत्रितपणे पालिका निवडणूक लढणार असल्याचं आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। चारी पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते, चर्चा झालेली होती। म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करत होते, आम्ही त्यांची करत होतो, सेनेचे देखील होते, काँग्रेसचे देखील होते। पण आता ते सगळं चित्र बदललं गेलं असल्यामुळे काही नाही। दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमची आणखीन एक चर्चा होईल। इकडे ठाण्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे पालिका निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। अजितदादांचा निर्णय सर्वसर आहेत। आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू। आणि इथे आमचा काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे, आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं। जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय। तिथे कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना। ज्या पद्धतीने पवार काका पुतण्यांच्या पक्षात आघाडीच्या चर्चेला वेग आलाय तो पाहता याची रणनीती बरेच आधी झाली असावी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। खरं तर गेल्या काही दिवसातील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील भेटीगाठींवरती नजर टाकल्यास तुम्हाला त्याची कल्पना येईल। 12 डिसेंबरला अजित पवारांसह त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली होती। निमित्त होतं शरद पवारांच्या वाढदिवसाचं। विशेष म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांमधील चर्चेच्या वेळेला इतर कोणतेही नेते तिकडे हजर नव्हते। त्यामुळे दिल्लीतील भेटीत पालिका निवडणुकीचं गणित ठरलं तर नव्हतं ना, असा राजकीय तर्क आता लावला जातोय। दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात किती संभाव्य जागा लढवण्याची शक्यता आहे ते आता पहा। पहिला फॉर्म्युला, राष्ट्रवादी काँग्रेस 107 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 57 जागा। दुसरा फॉर्म्युला, राष्ट्रवादी काँग्रेस 123 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 41 जागा। तिसरा फॉर्म्युला, राष्ट्रवादी काँग्रेस 132 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 33 जागा लढवण्याची शक्यता आहे। 2 वर्षांपूर्वी अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीची 2 शक्ल झाली। गेल्या वर्षी लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत पवार काका पुतणे एकमेकांविरोधात लढले। भाजप शिंदेच्या शिवसेनेसोबत न जाण्याची भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतली होती। त्यासाठी वैचारिक मतभेदाचा दाखला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वारंवार देण्यात आला होता। पण आता पालिका निवडणुकीत ती सगळी तत्व आणि विचार कुठे हरवले असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांसोबतच मवियातील मित्रपक्षांनाही पडला नाही तरच नवल। शरद पवारांचा एक स्वतंत्र पक्ष आहे। शरद पवार यांची एक भूमिका असते, विचारसरणी आहे ती जातीय व धर्मांध शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी। शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत। शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये अनेकदा उतरलेलो आहोत। त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेबच ठरवू शकतात। कालपर्यंत भाजपासोबत गेल्यामुळे जे अजित पवार नकोसे होते त्याच दादांच्या गळ्यात गळे घालून आता शरद पवारांचा पक्ष पालिका निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीची विलिनीकरणाच्या दिशेने वाटचाल तर सुरू नाही ना, शरद पवारांची राष्ट्रवादी आता एनडीएच्या मार्गावर तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतोय। अजितदादा बरोबर अनेक कार्यक्रमात ते दिसतात,
म्हणून उद्या राजकारणामध्ये शरद पवार जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. येऊ शकतात, का नाही? राजकारणामध्ये काही घडू शकतं. का घडणार नाही? घडतात. आता कधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटलं होतं का? 19 वर्षांतर एकत्र आले. आणि हे तर पवार घराणं आहे. ते कधी एकत्र येतील आणि कधी काय करतील याचा कधीच नेम नसतो. आता ते कधी येतील, आता हे याच्याबद्दल आम्ही भविष्यवाणी करू शकत नाही, परंतु त्यांची वाटचाल पाहता असे संकेत तर निश्चित दिसत आहेत. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीत पालिका जागा वाटपावरून चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या, तर दुसरीकडे रविवारी पवार काका पुतणे पुन्हा एकदा सार्वजनिक मंचावरती एकत्र येणार आहेत. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावरती असणार आहेत. सोबतच उद्योगपती गौतम अदानी हे सुद्धा हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे दिल्लीत शरद पवारांच्या वाढदिवसालाही अजित पवारांसोबत गौतम अदानी यांनीही हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा पवार काका पुतणे एकत्र येणार आहेत. हा केवळ योगायोग आहे की राजकीय योगायोग हे आगामी काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.